हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज नाश्त्यामध्ये दुसरं काही नव्हतं कारण क्रिसमसचा सेकंड डे होता. क्रिसमसला आलेले केकच संपवायचं चाललं होतं आमचं. नंतर आवरून आम्ही चाललो होतो बाहेर. बाहेर कुठे तर ते तुम्हाला पुढं समजेलच. तर आम्ही चाललो होतो एका मंदिराच्या यात्रेसाठी. म्हणजेच इकडं मंदिराच्या यात्रेला पूरम म्हटलं जातं. आणि पूरममध्ये अशा कावड्या असतात, आपल्या इकडे सासनकाठ्या असतात. त्याच पद्धतीने सगळ्या प्रथा ह्या सेमच असतात, थोडेफार बदल असतात. प्रत्येक भागानुसार प्रदेश बदलतात, तसं तिथल्या वातावरणानुसार ते बदलत राहतं. त्याच पद्धतीने असतं, फक्त थोडंसं वेगळ्या पद्धतीने दाखवलं जातं. तर तेच चाललं होतं. पण इकडे कॉम्पिटिशन असतं, आपल्या इकडे पण असतात प्रत्येकाच्या सासनकाठ्यातला शिवूंचं, मुलांची मानाची अशा असतात, तशा पद्धतीने असतात. प्रत्येक गल्लीतून एक कावडी येते आणि ती जास्त सजवली जाते, कुणाची चांगली सजवली जाते. त्याचं कॉम्पिटिशन असते इथे. पहिल्यांदा गेलेली ती एका गल्लीतली, आता ही आली आहे दुसऱ्या गल्लीतली. तर खूप छान सजवले, बघू शकताय. कसं होतं ते डोक्यावर घेऊन कसे करतात काय माहिती, बघूनच इतकं जड वाटत होतं. तर ही तिसरी जरा वेगळ्या टाईपची कावडी होती. ते आता त्यांचं सेटअप चाललं होतं, ते आता दुसरीकडे उभा करून वगैरे आणणार. तर आपल्या इकडे जसं रथ वगैरे असतात त्याच टाईपमध्ये. तर ही आली सगळ्यात शेवटची, ज्यामध्ये भालू होता आणि पांडा होता, ज्यांचा खूप छान डान्स चालू होता. आणि इतकी जोरात मी घाबरले, कारण मी व्हिडिओ काढत होते आणि मला एकदम अचानक ते भीती दाखवायला आले. बघा आता ते मलाच भीती दाखवायला येत होते. तर ते खूप छान. आणि मेन म्हणजे कावड्या अशा डोक्यावर घेऊन फिरवतात, जे बघायला मेन म्हणजे खूप छान वाटतं. मस्त. तर आम्ही फोटोसुद्धा काढले यांच्यासोबत, पांडासोबत आणि भालूसोबत. खरंच खूप क्यूट भालू होते, डान्स तर इतक्या छान करत होते ना. तर नंतर आम्ही आलो मेन मंदिरात, ज्या मंदिराचा पूरम होता त्या ठिकाणी आम्ही चाललो. आणि बघू शकताय किती छान. केरळमधलं खरंच नेचर म्हणजे इतकं भारी आहे ना. आणि मंदिरे पण खूप बघण्यासारखी आहेत. तर हे मंदिर आहे ज्या मंदिराचा पूरम होता तेच. तिथं देवाला वगैरे जाऊन आलो आम्ही. नंतर आलो घरी. तर भेटूया एका पुन्हा नवीन व्हिडिओत. बाय.